नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये जे मृदा व जलसंधारण विभाग आहे त्याची जाहिरात आपण बघितली, जी पेपरमध्ये आलेली होती, पण आता त्यांनी डिटेल जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे ऑफिशियल वेबसाईटला आणि ती डिटेल जाहिरातच आपण बघणार आहोत। त्यामध्ये पात्रता काय आहेत आणि तुम्हाला फीस वगैरे किती असणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करणार आहात, तर त्या सगळ्या सूचना त्यात दिलेल्या आहेत, तर त्याच आपण बघणार आहोत। चला तर बघूया नेमकं सूचना काय आहेत आणि कशा पद्धतीने अप्लाय करणार आणि एग्जाम कोणतं डिपार्टमेंट घेणार किंवा कोणती कंपनी एग्जाम घेणार, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला आपल्या यूट्यूब चॅनलला विसरू नका। तर बघूया आपण नेमकं कुठे दिलेले आहे। तर ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे खाली ब्रीफ डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला इथे दिसेल, तर इथे आपल्याला ॲड दिलेली आहे। इथे क्लिक केल्यानंतर जी ॲड आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ती डाउनलोड होणार आहे जाहिरात, आणि त्यानंतर इथे ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची जी लिंक आहे त्यामध्ये आपण जाणार आहोत आणि ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला इथून भरता येणार आहे। तर अजून जो आहे ॲप्लिकेशन फॉर्मवर अजून ती ॲक्टिव्ह झालेली नाही आहे लिंक। जेव्हा तुम्ही क्लिक कराल आता त्यावर त्याच्यासमोर असं येणार आहे तुम्हाला, लिंक विल बी ॲक्टिवेटेड सून। तर लवकरच ती लिंकसुद्धा ॲक्टिवेट होणार आहे। अजून ॲक्टिवेट झालेली नाही आहे, संध्याकाळपर्यंत कदाचित ते ॲक्टिवेट होऊ शकते। तर या लिंकवरून आपण आता डाउनलोड करून घेणार आहोत, जी ॲड आहे आपली ती डाउनलोड करून घेणार आहोत। ही ॲड आपल्यासमोर आता डाउनलोड झालेली आहे आणि ओपन झालेली आहे डाउनलोड होऊन। तर आपण बघूया आता नेमकं यात कशा पद्धतीने दिलेले आहेत फॉर्म जे आहेत ते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 21 तारखेपासून ते 10 जानेवारीपर्यंत फॉर्म जे आहे ते चालणार आहेत। परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे, हॉल तिकीट आहे, ते 7 दिवस अगोदर तुमच्या परीक्षेच्या येणार आहे। त्यानंतर परीक्षेचं जे तुमचं वेतन श्रेणी आपण बघितली नव्हती, तर वेतन श्रेणी जी असणार आहे ती 41,800 ते 1,32,300, म्हणजे फार चांगली वेतन श्रेणी आहे। गट बचं पद आहे, अराजपत्रित पद आहे, त्यामुळे फार चांगली संधी आहे। गट बचं आणि वेतन श्रेणी S15ची वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे। जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट बचं अराजपत्रित पद हे असणार आहे। बाकी आपण जागा वगैरे सगळ्या बघितलेल्या आहेत। एकूण जागा ज्या आहेत त्या 670 असणार आहे। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 435 जागा, त्यानंतर खेळाडूंसाठी 34 जागा आणि महिलांसाठी 201 जागा, अशा आपण व्यवस्थित जागा बघितलेल्या होत्या सगळ्या। तर त्या जागा आता मी पुन्हा सांगणार नाही आहे, त्यासाठी तो मागचा व्हिडिओ जो आहे तो बघून घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर आपण आता खाली बघूया नेमकं आपल्याला महत्त्वाचं काय आहे। महत्त्वाचं आहे पात्रता कोण अप्लाय करू शकणार आहे ते फार महत्त्वाचं आहे। तर पात्रता भारतीय नागरिकत्व, त्यानंतर वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे, मिनिमम 19 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष एवढी वयोमर्यादा पाहिजे, आणि जे कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष एवढी वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर दिव्यांगासाठी 45 वर्ष, खेळाडूंसाठी 43 वर्ष, अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्ष। तर अशा पद्धतीने त्यांनी वयोमर्यादा जी आहे ती दिलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता फार इम्पॉर्टंट आहे। शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी शैक्षणिक अर्हता आपल्याला दिलेली आहे। उमेदवारांनी शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, म्हणजे 3 वर्षाचा जो डिप्लोमा असेल तो असेल तुमच्याकडे तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात या पदाला, किंवा मग तुमच्याकडे डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात, किंवा त्याची समकक्ष एखादी डिग्री किंवा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। म्हणजे ही तुमची शैक्षणिक पात्रता यासाठी असणार आहे। ज्यांच्याकडे सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर ते यासाठी ॲप्लिकेबल असणार आहेत। आणि यासोबतच आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जी कम्प्युटर बेस एक्झाम ज्याची होणार आहे आणि 45% गुण मिळवणं तुम्हाला गुणवत्ता यादीसाठी आवश्यक असणार आहे। त्यानंतर 25% मार्क किंवा 1/4 मार्क तुमचे कट करण्यात येतील प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी। तर आपल्याला यावरून लक्षात येतं आहे की निगेटिव्ह मार्किंगसुद्धा यासाठी असणार आहे, त्यामुळे प्रश्नांचे उत्तर देताना आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक उत्तर द्यायचे, त्यासाठी थोडं अवेअर राहायचे प्रश्नांचे उत्तर देताना, आणि जे करेक्ट असतील तेच उत्तर आपल्याला द्यायचे आहेत। खाली बघूया आता संगणक आधारित कम्प्युटर बेस एक्झाम जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, प्रश्नसंख्या किती असेल आणि गुण किती असणार आहे, कोणत्या विषयासाठी किती वेटेज असणार आहे। तर प्रश्नसंख्या जी आहे मराठीसाठी 10 प्रश्न असतील आणि 20 गुण असतील। त्यानंतर इंग्रजीसाठी 10 गुण 10 प्रश्न 20 गुण, प्रत्येकी 2 मार्क्स असणार आहे एका क्वेश्चनला। त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी सुद्धा सेम 10 प्रश्न 20 गुण, बुद्धिमापन चाचणीसाठी सुद्धा 10 प्रश्न 20 गुण,
त्यानंतर तांत्रिक जे आहे टेक्निकल बेस क्वेश्चन सगळ्यात जास्त असणार आहे. ज्याचं टेक्निकल स्ट्रॉंग असेल त्याची एक्झाम जी आहे त्याला सोपी जाईल आणि व्यवस्थित त्याचं मेरिटमध्ये नावसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे तांत्रिकला 60 प्रश्न आणि 120 गुण अशा प्रकारे 100 प्रश्नांचे तुमचं स्वरूप असणार आहे. 100 प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये असणार आहे आणि तुम्हाला 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. कालावधी जो असेल तो 120 मिनिटांचा असेल, म्हणजे 2 तास तुमच्याकडे कालावधी असणार आहे. अजून अटी बघूया काय आहे तर. आणि या परीक्षेचं नॉर्मलायझेशन देखील होणार आहे. काठिण्यता व समीकरण यांचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. तर नॉर्मलायझेशन देखील याचं होणार आहे. त्यानंतर शुल्क जे असणार आहे, शुल्क किती असेल तर जे अमागास असतील, ओपन कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना 1000 रुपये आणि मागासवर्गीय किंवा कॅटेगरीमध्ये असलेल्या सगळ्यांना 900 रुपये शुल्क असणार आहे. त्यानंतर आपल्याला अर्ज भरताना काही अडचण आली तर आपण या क्रमांकावर संपर्क साधू शकतो. ही ॲड जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे ऑलरेडी. तिथे जाऊन तुम्ही ही ॲड बघू शकता आणि हा नंबर जो आहे तो सगळ्यांनी नोट करून घ्यायचा. काही अडचण आली तर आपण या नंबरवर कॉल करून त्यामध्ये आपण आपली अडचण काय आहे ती सांगू शकतो आणि त्याबाबत माहिती मिळवू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर SSCचं आपलं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर वयाचा पुरावा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, आपली जे शैक्षणिक अर्हता वगैरे असेल त्या बाबतीतले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे लागतील. त्यानंतर आपल्या जर रिझर्वेशनमध्ये असू तर त्या बाबतीतले आपले पुरावे, नॉन क्रिमिलियर जे रिझर्वेशनमध्ये असतील त्यांना लागेल. त्यानंतर असेच रिझर्वेशनसाठीचे वगैरे लागतील. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती येऊन ठेपते अभ्यासक्रमावर. अभ्यासक्रम काय असेल आणि अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा कोणत्या टॉपिकला फोकस करायचं, तर अशा पद्धतीने तिथे सगळी गाडी येऊन अडते आपली प्रत्येक वेळी. तर अभ्यासक्रम हा इंजिनिअरिंगचा जो सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा लेव्हलचा तुम्हाला टेक्निकलचा अभ्यासक्रम असणार आहे. टेक्निकलमध्ये त्यामध्ये तुम्हाला टॉपिक कोणते असतील तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, त्यानंतर थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स, स्टील स्ट्रक्चर्स, डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर, त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, त्यानंतर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लुइड मेकॅनिक्स, त्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, त्यानंतर इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सॉईल अँड वॉटर, कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स अँड टेक्निक्स, त्यानंतर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. त्यानंतर इंग्लिशचं जे असणार आहे ते सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, त्यानंतर इडियम, फ्रेजेस, त्यांचं मिनिंग वगैरे आणि कम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशचा सिलेबस असणार आहे. त्यानंतर मराठी जे असेल, मराठीचं सुद्धा तसंच असेल. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर जे ग्रामर आहे त्याचं थोडंफार असेल व्याकरणाचं, आणि पॅसेज वगैरे असेल, पॅसेजवर सुद्धा प्रश्न असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानचं जे असेल ते करंट अफेअरवर बेस जास्त असणार आहे आणि इंडियन हिस्ट्री, आणि त्यामध्ये स्पेशली महाराष्ट्राचं असणार आहे. आणि त्यानंतर जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, तुम्हाला भूगोल महाराष्ट्राचं करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटचं म्हणजे आपलं राज्यशास्त्राचं तुम्हाला करणं गरजेचं आहे. राज्यशास्त्राचं ते भारतीय शासन आहे त्याच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्व्हायरमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. बुद्धिमापन चाचणीसाठी तुम्हाला जास्तीचं जे आहे ते रिझनिंग असेल. रिझनिंग तुम्हाला व्यवस्थित करणं थोडंसं गरजेचं असणार आहे. रिझनिंग जर केलं तर बऱ्यापैकी चान्सेस आउट ऑफ मार्क मिळवण्याचे जास्त वाढणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ॲड पूर्ण बघितलेली आहे व्यवस्थित. तर तुमच्या काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी, नवीन रिक्रुटमेंटच्या अपडेटसाठी, नवीन भरतीच्या अपडेटसाठी किंवा मग काही ॲडमिट कार्ड वगैरे आले असतील किंवा निकाल आला असेल तर अशा अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. मी अधिकारी. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.